विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस इन अँजिओस्पर्म. हे एक फ्लावर काढलंय मी की ज्यामध्ये फर्टिलायझेशन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी माझ्या डबल फर्टिलायझेशन या व्हिडिओमध्ये प्रोसेस एक्सप्लेन केली डबल फर्टिलायझेशनची. आता त्यामध्ये लक्षात घ्या की हा जो ओव्ह्यूल आहे याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशनचा रिझल्ट म्हणून काय काय फॉर्म झालं आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि झायगोट हे दोन प्रॉडक्ट इथं फॉर्म झालेले आहेत. आता याच्या पुढचे चेंजेस आपल्याला पाहिजेत की आफ्टर डबल फर्टिलायझेशन देयर इज फॉर्मेशन ऑफ दिस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विच डेव्हलप इनटू एंडोस्पर्म. म्हणजे पहिली चेंज काय, फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म होणार आहे. तसं हा जो झायगोट आहे, झायगोटपासून काय फॉर्म होणार आहे, एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. हा जो ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूल पासून सीड तयार होणार आहे आणि ओव्हरी पासून काय तयार होणार आहे, फ्रूट तयार होणार आहे. आता आणि हे सगळे चेंजेस सायमल्टेनियसली होणार आहेत. म्हणजे एक झाल्यावर दुसरा नाही, असं एक साथ ते चेंजेस सगळे सुरू आहेत. आता सुरुवातीला काय होतं की हे जे सेपल, पेटल, स्टॅमेन, कार्पेल यांचं काम झालंय. जसं आपण म्हणतो गरज सर्व वैद्य मरो, तसं यांचं काम झालंय. आता हे जे वॉल आहेत यांचं सगळं फूड मटेरियल हे ग्रोईंग ओव्हरी ॲब्सॉर्ब करते. ॲज अ रिझल्ट ते ड्राय अँड फॉल, म्हणजे ते काय होतात, गळून पडतात. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या झाडाला फूल आल्यानंतर त्याच्या ठिकाणी ज्या वेळेला फळ येतं त्यावेळेला फक्त त्यावर तुम्हाला ही ओरी दिसते. म्हणजे सेपल, पेटल, स्टॅमेन, कार्पेल दे ड्राय अँड फॉल. मग राहिलं काय तिथं, फक्त ओरी राहिली. आता ही जी ओरी आहे या ओरीचं कन्वर्शन होणार आहे फ्रूटमध्ये. लक्षात घ्या, ओरी गेट कन्वर्टेड इनटू फ्रूट. ही जी ओरी वॉल होती त्याच्यापासून फॉर्म होणार आहे फ्रूट कोट किंवा फ्रूट वॉल. हा जो आहे ओव्ह्यूल, ओव्ह्यूलचं कन्वर्शन होणार आहे सीड मध्ये आणि त्याचे इंटिग्युमेंट आहेत. आउटर इंटिग्युमेंट हे फॉर्म करेल आउटर सीड कोट टेस्टा. इनर इंटिग्युमेंट हे फॉर्म करेल इनर सीड कोट दॅट इज टेगमेन. हे झाले सीड कोट. इंटिग्युमेंटने काय फॉर्म केलं, सीड कोट. हा जो आहे इथं PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तो फॉर्म करणार आहे एंडोस्पर्म. नरिशिंग टिश्यू म्हणजे हा एम्ब्रिओ ज्या वेळेला डेव्हलप होतो तर त्याला नरिशमेंट देण्याचं काम कोण करणार आहे, एंडोस्पर्म. आणि हा जो झायगोट तयार झाला होता या झायगोट पासून तयार होणार आहे एम्ब्रिओ. नंतर इथे न्यूसेलस आहे. न्यूसेलस जनरली ॲब्सेंट असतं मॅच्युअर सीडमध्ये, पण जर ते प्रेझेंट असेल असं जे न्यूसेलस आहे, जे परसिस्टंट न्यूसेलस त्याला म्हटलं जातं पेरिस्पर्म. इट इज कॉल्ड ॲज पेरिस्पर्म. हे पेरिस्पर्म एक थीन पेपरी स्ट्रक्चर असतं. इट इज अ थीन पेपरी स्ट्रक्चर. हे चेंजेस होतात आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणून त्याला म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म, PEN विल फॉर्म एंडोस्पर्म. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, झायगोट विल फॉर्म एम्ब्रियो. फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट, ओरी डेव्हलप इनटू फ्रूट, ओरी वॉल डेव्हलप इनटू फ्रूट कोट, ovule get converted into seed, its integument forms seed coat. Outer integument it form outer seed coat that is testa, inner integument form inner seed coat that is tegumen. And nucellus it is generally absent
in the mature seed, but if it is present, it is that persistent nucellus is called as पेरिस्पर्म, की जे थीन पेपरी स्ट्रक्चर असतं. आता इथं 2 फ्रूट्स आहेत, एक आहे मँगो. आता इथं लक्षात घ्या, याच्यात 2 स्कार आहेत. हे इथं एक स्कार आहे, हा स्कार आहे स्कार ऑफ फॉलन स्टाईल. ही स्टाईल ज्या वेळेला इथून गळून पडते त्याचा मार्क असतो तिथं. आणि एक हा मार्क आहे रिसेप्टॅकलचा, की इथून हे फ्रूट रिसेप्टॅकलला अटॅच होतं. तुम्हाला सांगितलं रिसेप्टॅकल एनलार्ज अँड कंडेन्स टिप ऑफ पेडिसिल किंवा स्टॉक ऑफ फ्लावर असतो पेडिसिल, त्याचं जे एनलार्ज आणि कंडेन्स टिप आहे त्याला आपण म्हणतो टोरस किंवा रिसेप्टॅकल. आता हे टोरस किंवा रिसेप्टॅकल याचा मार्क इथं असणार आहे आणि हा असणार आहे फॉलन स्टाईल. आता सेम तुम्ही टोमॅटोमध्ये पण पाहू शकता, हे रिसेप्टॅकल मार्क आहे आणि इथं काय आहे मार्क ऑफ फॉलन स्टाईल. मँगो इट इज सिंगल सीडेड फ्रूट, वाईल टोमॅटो इट इज मेनी सीडेड फ्रूट. आता तुम्ही पाहिलं कुठलंही फ्रूट घेऊन पाहिलं, समजा तुम्ही वाटाण्याची शेंग ओपन केली तर त्याच्यामधले जे वाटाणे आहेत ते अगोदर काय होते, भूतकाळात काय होते, ते ओव्ह्यूल होते. म्हणजे ओव्ह्यूलचं डेव्हलपमेंट कशामध्ये झालं, सीडमध्ये. आणि ते वाटाण्याच्या शेंगाचे जे फुत्रे आहेत ते काय होते, ती ओरी वॉल होती आणि त्याचं कन्वर्शन कशामध्ये झालं, फ्रूट कोट. आणि ती शेंग पूर्ण जी आहे ती कोणापासून फॉर्म झाली, या ओरीपासून तयार झाली. ओरी गेट कन्वर्टेड इंटू फ्रूट अँड ओव्ह्यूल गेट कन्वर्टेड इंटू सीड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत काही टर्म्स की ज्या फ्रूटशी रिलेटेड आहेत. पहिली टर्म आहे पार्थिनोकार्पिक फ्रूट. पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय, फ्रूट विच डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे नॉर्मली फ्रूट हे फर्टिलायझेशन या प्रोसेसने डेव्हलप होतात, पण असं न होता म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट फॉर्म होत असेल तर त्या फ्रूटला काढायचं पार्थिनोकार्पिक फ्रूट. एक्झाम्पल बनाना अँड ग्रेप. बनाना हे कसं आहे पार्थिनोकार्पिक फ्रूट आणि फर्टिलायझेशन झालं नाही म्हणून त्याच्यामध्ये काय नाही, सीड नाहीत. म्हणजे आपण सीडलेस फ्रूट एन्जॉय करतो कशामुळे, पार्थिनोकार्पीमुळे. आता ग्रेप हे सुद्धा पार्थिनोकार्पिक फ्रूट आहे, पण इथं आपण गिबरलिन नावाचं हार्मोन वापरतो आणि त्यामुळे ते फ्रूट फॉर्म होतात. आता नेक्स्ट टर्म आहे ट्रू फ्रूट. म्हणजे जे फ्रूट फक्त ओरीपासून डेव्हलप होतं त्याला काय म्हणायचं, ट्रू फ्रूट. त्याचं एक्झाम्पल आहे मँगो. आता मँगोमध्ये त्याची जी पेरिकार्प आहे त्याच्यात 3 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. एक्झोकार्प म्हणजे जो बाहेरचं स्किन ऑफ फ्रूट आहे त्याला काय म्हणायचं, एक्झोस्काम. मिझोकार्प मिडल फायब्रस ज्युसी पोर्शन, इट इज कॉल्ड ॲज मिझोकार्प. म्हणजे जो आपण आंब्याचा रस ज्याच्यापासून मिळतोय तो कुठला पार्ट आहे, मिझोकार्प. आणि जो हार्ड स्टोनी पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं, एंडोकार्प. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपण लोणच्यासाठी कैऱ्या फोडतो तर त्यावेळेला तो जो हार्ड पोर्शन आहे ज्याच्यामुळे तुमचे हात सुजतात तो पार्ट कुठला आहे, एंडोकार्प. आणि त्यानंतर आतमध्ये एक सीड असणार आहे. मग हे झालं ट्रू फ्रूट. नंतर आहे फॉल्स फ्रूट, की ज्या वेळेला फ्रूट हे अदर पार्टपासून डेव्हलप होतं, म्हणजे ओरीपेक्षा दुसऱ्या ओरी सोडून दुसऱ्या पार्टपासून डेव्हलप होतं, त्या फ्रूटला काय म्हणतात, फॉल्स फ्रूट. म्हणजे ॲपलमध्ये हे जे थॅलॅमस आहे, जो इडिपल पोर्शन जो आपण खातोय तो पार्ट काय आहे, थॅलॅमस किंवा रिसेप्टॅकल आहे, त्याने पार्टिसिपेट केलं आहे फ्रूट फॉर्मेशनमध्ये. आणि ब्रिंजलमध्ये पर्सिस्टंट कॅलेक्स आहे, म्हणजे कॅलेक्स जनरली ॲब्सेंट असतं फ्रूटमध्ये, पण इथे कॅलेक्स प्रेझेंट आहे आणि या बाकीचा पार्ट हा ओरीने फॉर्म केलेला आहे. फ्रूटचा पार्ट हा ओरीपासून डेव्हलप झाला आहे, पण पर्सिस्टंट कॅलेक्स आहे, म्हणून ब्रिंजलसुद्धा काय आहे, फॉल्स फ्रूट. म्हणजे फ्रूट विच डेव्हलप फ्रॉम अदर पार्ट also, and that fruit they are called as false fruit. True fruit only develop from the ovary, and parthenocarpic fruit which develop without fertilization, such fruit they are called as parthenocarpic fruit. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड टाइप्स ऑफ एंडोस्पर्म अकॉर्डिंग टू इट्स डेव्हलपमेंट.
आता एंडोस्पर्म जे डेव्हलप होतं ते कोणापासून डेव्हलप होतं? या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून की जो ट्रिप्लॉइड आहे. एंडोस्पर्म डेव्हलप फ्रॉम दिस TPAN विच इज ट्रिप्लॉइड. हा जो दाखवला हा झायगोट आहे की जो स्वतःभोवती थिक रेजिस्टिंग वॉल फॉर्म करतो आणि इट ॲक्ट ॲज अ वूस्पोर की जो फ्युचरमध्ये एम्ब्रिओ तयार करणार आहे. आता पहिला जो टाईप आहे न्यूक्लिअर एंडोस्पर्म, त्यामध्ये काय होतं? हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हा न्यूक्लियस डिवाइड होतो, 2 न्यूक्लिया फॉर्म होतात. पण इथं ह्या कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस नंतर लागली सायटोकायनेसिस होत नाही. देर इज ओनली डिव्हिजन ऑफ न्यूक्लिया, नॉट डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता असं करत 2 न्यूक्लिया, 4 न्यूक्लिया, 8 न्यूक्लिया असे मिनी न्यूक्लिया फॉर्म होतात. आता इथे व्हॅक्युअल दाखवला आहे की तो त्यांना पेरिफेरीला पुश करतो. आता ही जी एंडोस्पर्म आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पाहायला मिळते. म्हणजे सगळ्यात जास्त फॅमिलीमध्ये न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म असते. आता कोणामध्ये? ती व्हीटमध्ये, नंतर ही आहे सनफ्लावरमध्ये आणि आहे कोकोनटमध्ये. आता जे आपण कोकोनट घेतोय या कोकोनटमध्ये हे जे पाणी आहे हे आहे लिक्विड एंडोस्पर्म की ज्याच्यामध्ये हे सेल्स आहेत, सॉरी हे न्यूक्लिया आहेत, फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आणि जे आपण खोबरा हा जो पार्ट घेतोय ते जे आहे इथं हे सेल सेटल झाले आणि त्यांनी तो सॉलिड पार्ट फॉर्म केला आहे. आणि कोकोनट हे एक्झाम्पल आहे लिक्विड एंडोस्पर्म प्रेझेंट असणाऱ्या प्लांटचं. असा क्वेश्चन तुम्हाला हाय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो. विच प्लांट कंटेन द लिक्विड एंडोस्पर्म अँड दॅट प्लांट इज द कोकोनट. आता सेकंड जे टाईप ऑफ एंडोस्पर्म आहे दॅट इज सेल्युलर एंडोस्पर्म. आता यामध्ये काय असतं? हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे याचं डिव्हिजन झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं की लगेच काय होतंय? वॉल फॉर्मेशन होतं. म्हणजे कॅरिओकायनेसिस फॉलोड बाय सायटोकायनेसिस. 2 सेल झाले. आता 2 सेलची 4 सेल, 8 सेल अशा प्रकारे हे डिव्हिजन होत राहतं. या एंडोस्पर्मला काय म्हणतात? सेल्युलर एंडोस्पर्म. आता तिसरी जे आहे हेलोबियल एंडोस्पर्म. मोनोकॉटमध्ये हेलोबियस नावाची जी ऑर्डर आहे त्यामध्ये ते पाहायला मिळतं आपल्याला. तर हेलोबियसमध्ये याची जी डेव्हलपमेंट या दोघांच्या मधली आहे. म्हणजे पहिली डिव्हिजन या PENची ही सेल्युलर आहे. म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला की लागलीच काय तयार होत आहे? वॉल, म्हणजे सायटोकायनेसिस होत आहे. कॅरिओकायनेसिस फॉलोड बाय सायटोकायनेसिस. 2 सेल फॉर्म झाले. पण पुढच्या डिव्हिजन ह्या फ्री न्यूक्लिअर आहेत. म्हणजे जे 2 सेल तयार झाले त्याच्यामध्ये 2 न्यूक्लिया, 4 न्यूक्लिया, 8 न्यूक्लिया अशा प्रकारे न्यूक्लिया वाढत राहतील. आता लक्षात घ्या पहिली डिव्हिजन झाली, 2 सेल हे अनइक्वल फॉर्म झाले. जो लार्जर आहे तो चला झालाय आणि जो स्मॉलर आहे तो मायक्रोपायलर सेल आहे. आणि नंतर तिघा टाईपमध्ये लक्षात घ्या या डिव्हिजन कंप्लीट झाल्या की ते शेवटी काय होणार आहे? सेल्युलर स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. हे मेनी सेल इथं फॉर्म होतील. आणि हे जे एंडोस्पर्म आहे ती या इथं जो एम्ब्रिओ तयार होणार आहे या जायगोट पासून त्याला नरिशमेंट देण्याचं काम करणार आहे. आता काही जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये एंडोस्पर्म मॅच्युरिटीला प्रेझेंट असते त्या सीडला म्हणतात एंडोस्पर्मिक सीड. आणि काहींमध्ये मॅच्युरिटीला ॲब्सेंट असते त्याला म्हणतात नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड. आता एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल आहे कॅस्टर, नॉन एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर. आता पुढचं जे टॉपिक आहे दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ अँड टाईप्स ऑफ सीड अकॉर्डिंग टू एंडोस्पर्म. यासाठी माझे नवीन येणारे व्हिडिओ पहा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागणार नाही की नवीन व्हिडिओ पहा. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू फ्रेंड्स.